माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 7 कथासार अभिवाचन करत आहे. आज आपण बघूया अखंड भारत भ्रमण श्री गणेशाय नमः. भगवान श्री सदाशिव यांचे दर्शन आशीर्वाद घेऊन निघून गिरी प्रदक्षिणा करून ते गंगाद्वारास आले. तेथे गंगा आणि दत्तात्रय यांची भेट झाली. त्या भेटीने होय त्यांना संतोष झाला. गंगेस आशीर्वाद देऊन ते तिघे पश्चिम दिशेने पुढे निघाले. तिघे प्रवास करीत करीत नर्मदा थडी आले. भीमनाथाचे दर्शन घेऊन त्यांनी तुळशीराम पाहिला. रुद्रगया ब्रह्मगया केले. मग दत्त हे रैवत पर्वताच्या 3 शिखरावरील स्थानी आले. त्यांना एका शिखरावर गोरक्षनाथ, दुसऱ्यावर हिंगळा देवी यांची भेट झाली. तिसऱ्या शिखराचा परिसर हा स्वतः दत्तास प्रिय वाटला, म्हणून त्यांनी तेथे काही काळ निवास केला. त्यांनी पश्चिम सागर तट पाहिला. गोमती तीर्थ, नारायण सरोवर, द्वारका या स्थानांना भेटी देऊन ते उत्तरेकडे गेले. त्यांनी हिमालय, केदारनाथ, स्वर्गद्वार, हरिद्वार पाहिले. तेथील तपस्व्यांना पाहून भेटून त्यांना मोठा आनंद झाला. तेथे त्यांची अनेक साधू सत्पुरुषांची भेट झाली. पुढे प्रवास करीत करीत दत्त हे रेवाळेश्वरास आले. ते स्थान म्हणजे जेथे पूर्वी अगस्ती नावाच्या एका महान तपस्वीयांचा जन्म होता. अगस्ती हे ज्ञानवंत तपस्वी. त्यांनी काय केले की त्यांनी 85 शतकोटीने मेदिनी शोधून अनेक तीर्थे केले. आपल्या ह्या भ्रमंतीच्या काळात अगस्ती हे जेथे जेथे गेले तेथे त्यांनी या तीर्थाचे जल हे थोडे थोडे करीत आपल्याकडे संकलित केले. आजरी अशी दूरवरची यात्रा अशा प्रकारचे संकलित तीर्थाचे संकलन कोणीच केले नव्हते. पण त्यांच्या त्या दिव्य कमंडलातून मात्र ती सर्व तीर्थ सामावली गेली. ती त्यांच्या देवत्वाची सिद्धत्वाची खूण होती. अशा प्रकारे अगस्ती तपस्वी हे प्रवास करीत पुष्कर नामक क्षत्रे आले. तिकडे अशी यात्रा करून तीर्थ गोळा करून या अगस्तीने आपल्या पदरी अपार पुण्य गोळा केले. हे पाहून देवदेवतांना आता त्यांचे श्रेष्ठत्व वाढेल म्हणून चिंता वाटू लागली. ते अगस्तीचे पुण्य हे का कोणत्या मार्गाने कमी करता येईल याचा विचार करू लागले. गुप्त रूपाने त्यांच्या मागोमाग येणाऱ्या देवांना ती संधी नेमकी पुष्कर या क्षत्री मिळाली. तेथे आपल्या हातीचा तो तीर्थजलाचा दिव्य कमंडलू काठावर ठेवून स्नाना करता अगस्ती हे त्या पुष्कर तीर्थात शिरतास तिकडे देवांनी ती संधी साधून तो कमंडलू पालथा केला. साऱ्या तीर्थाचे जल सांडून गेले. ही गोष्ट स्नान करून काठावर आलेल्या अगस्तींना कळता त्यांचा क्रोध अनावर झाला. ते संतापले, चिडले, रागावले. त्यांच्या शापवाणी उच्चाराधीच तेथे ब्रह्मा विष्णू महेश या देवता प्रगट झाल्या. त्याने अगस्तीस दर्शन देऊन त्याचा राग शांत केला. त्यावर देव म्हणाले, ये बा अगस्ती राजा, तू अत्यंत कष्टाने अनेक तीर्थ एकत्र करून आणलीस, ती येथे सांडली. हे जरी खरे असले तरी त्यामुळे दीनदुबळ्या भक्तभाविकांवर अनंत उपकारच होणार आहे. आता त्यांना एकाच ठिकाणी सर्व तीर्थ तुझ्यामुळे उदारा अर्थ लाभतील. तुझा हा लोकोपकार श्रेष्ठ ठरेल. तेव्हा अगस्तींचा राग शांत झाला. त्याने देवांकडून या तीर्थात स्नान करणाऱ्या जीवांचे जन्म मरण फेरे चुकतील, त्यास अक्षय पुण्य मिळेल असा वरही त्या स्थानीच्या तीर्थास मिळवला. तेव्हा अगस्तींनी मोठ्या आनंदाने त्या स्थानावर लिंग स्थापन केले. तेथेच तिन्ही प्रमुख देवतांची प्राणप्रतिष्ठा केली. तो परिसर अत्यंत पुण्यपावन केला. अशा त्या दिव्य स्थानी येताच दत्तांनी तेथे तीर्थस्नान केले. देवदर्शन घेतले. तेव्हा तेथे आपल्या भेटीस आलेल्या या अत्रिपुत्राच्या दर्शनाने तिन्ही देवांना मोठा संतोष झाला. शिवपार्वती यांनी दत्तास व्याघ्रचर्म दिले. सरस्वती सहित दत्ताच्या भेटीस आलेल्या प्रजापतींनी त्यास कामधेनू दिली. त्या तिन्ही देवांच्या दर्शन भेटीने सुखावलेले दत्त हे पुढे मथुरा नगरीत आले. त्यांनी यमुनेचे स्नान केले. त्या पवित्र नदीकाठी त्यांनी तपोसाधना केली. यमुनेच्या स्नानाने दुर्वासा चंद्र सुखावले. त्यानंतर हे तिघे धवळपूर येथे आले. तेथे त्यांनी द्वापार युगात मुचकुंद हा ज्या गुफेत राहिला होता ती गुफा पाहिली. त्या पर्वत परिसरात ती दत्ताची गालव ऋषींची भेट झाली. त्या ऋषींनी दत्ताचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांची भेट झाल्यावर
प्रसन्न चित्ताने ते तिघे यमुना तीरी ओलांडून ब्रह्मवर्तास आले. ती जागा ही महर्षी वाल्मिकीच्या तपाने पावन झालेली होती. याच जागी शिवभक्त भगीरथाने ते पुण्यपावन लोक गंगा भूलोकी उतरवली. तेथे स्नान करून पुण्यक्षेत्राचे दर्शन घेऊन नैमिषारण्य नंदीग्राम अयोध्या करून ते तिघे नेपाळ मार्गाने गंडकेश्वर येथे आले. त्या उघड यात्रा सफल होताच त्या तिघांनाही मोठा आनंद झाला. अशा प्रकारे विविध स्थानाच भेटी देत शेवटी ते गौड देश आले. तेथे त्यांनी कामाक्षी देवीचे दर्शन घेतले. आपल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चारी दिशेच्या सर्व भारतभर यात्रा भ्रमंती काळात त्यांनी अनेक प्रकारचे लोक, त्यांची संस्कृती, त्यांचे आचार विचार पाहिले. तेव्हा अनेक जागी योग्य असे धर्माचरण होत असल्याचे, लोकोद्धारासाठी त्यांना उचित मार्गदर्शन करण्याची नितांत गरज असल्याचे श्री दत्तात्रयांच्या लक्षात आले. आपल्या प्रवासात अनेक सिद्ध साधकाच्या भेटी घेत, लोक निरीक्षण करीत वैजनाथ, गया, विष्णुपाद, गदाधर हे पाहून ते रामटेक येथे आले. तेथे श्रीराम सीतामाईचे दर्शन घेऊन ते बाहेर येताच एक चमत्कार घडला. त्यांना बाहेर आल्यावरही सभोवतीच्या अनेक लोकात एका श्रीरामाचे दिव्य दर्शन घडू लागले. दुसरे असे की आता ह्या दुर्वास चंद्र यांना दत्तात श्रीराम दिसले. चमत्काराने साऱ्यांचे डोळे दिपले. दत्तात श्रीरामाचे दर्शन होताच रामभक्त श्री हनुमंताने दत्तात्रयाचे चरणवंदन केले. त्यांनी त्या रामभक्तास प्रेमभेटी दिली. आता परतीच्या प्रवासात तिघांनीही विविध स्थानीच्या ज्योतिर्लिंगास भेटी दिल्या. तेथे शिवा आराधना केली. भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले. हळूहळू त्यांचा संपूर्ण भारत भ्रमंतीचा तीर्थयात्रेचा प्रवास पूर्ण होतो त्यांची पावले पुन्हा आपल्या तीर्थघराकडे आश्रमाकडे वाटचाल करू लागली. येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 13वा अध्याय समाप्त होतो. आता पुढचा भाग पुत्राचे गृही पुनरागमन. ग्रंथ रचनाकार सांगतात की नाना तीर्थक्षेत्रे, विविध प्रदेश, नगरे, नगरजन, विविध लोकावस्था यांचे निरीक्षण करून तीर्थयात्रेचे पदरी पुण्य जोडून येथे का शुभ दिनी उगवत्या भास्कराच्या किरणाबरोबर ती तिन्ही बालके आपल्या आश्रमाच्या दारात परत आली. त्यांनी दारातून मोठ्या प्रेमाने माता पित्यास हाक मारली. त्या हाक ऐकून अत्री चटकन बाहेर लावले. त्यांचे पाठोपाठ अनुसया भाकरीचा तुकडा घेऊन आली. तिने तो मुलावरून वळून टाकला. आज सुद्धा ही पद्धत आहे. आपल्या घरी आपली मुलगी जर सासरून माहेरी आली किंवा मुलगा परदेशातून किंवा बाहेरून उठून आला तर आपण त्याच्यावरनं भाकरी तुकडा वळून टाकतो. ही वर पाण्याचा तांब्या वळून टाकतो. त्याच्या पायावर पाणी घातले. माता पित्याने आपल्या तिन्ही बालकांचे या बाळानं या तुमचे स्वागत असे म्हणून त्यांना आश्रमात येण्याची विनंती केली. त्यानंतर एक एक करून तिघांनी आपल्या माता पित्याचे पदवंदन केले. आईवडिलांनी मुलांच्या मुखावरून त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. काही दंडवत घालणाऱ्या मुलांना पित्याने जवळ घेतले. त्यांची मोठ्या आस्थेने विचारपूस केली. माता अनुसयेने म्हटले, बाळांनो, खूप दिवसाचा प्रवास करून तुम्ही दमला. तुम्हाला त्या तीर्थाटनात अनेक कष्ट उपास सोसायला लागले. तुमच्या खाण्यापिण्याची प्रसंगी आबाळ झाली नाही ना? त्यावर धाकटा चंद्र म्हणाला, माते, तुम्हा दोघांचा आशीर्वाद आमच्या माथ्यावर असल्याने आम्हास कोणतीच चिंता काळजी वाटली नाही. तुमच्या आशीर्वादाने आमचा सारा प्रवास आनंदाचा, सुखाचा, स्वास्थ्यमय झाला. मग दुर्वास पुढे झाला. तो म्हणाला, माते ग, दत्त आमच्यासोबत होता ना, त्याच्यामुळे आम्हास कुठेच कसला त्रास झाला नाही. उलट त्यांच्या सत्संगाने आमचेच भाग्य उजळले. आम्हास अनेक स्थानाचे दर्शन, देवतांच्या भेटी, जपीतपी, साधक, सिद्ध योगी यांचे दर्शन, भेट, आशीर्वाद मिळाले. माते, आमची यात्रा सफल झाली. तेव्हा त्या दोघांनी मोठ्या कौतुकाने दत्तात्रयाकडे पाहिले. त्यावर शांत प्रसन्न मुद्रेने, धीर गंभीर वाणीने ते इतकेच म्हणाला, तात माते, ही सारी तुमच्या शुभ आशीर्वादाची पुण्याई झाले. सारे जण एका वेगळ्याच सुखासमाधानाने संतोषले. दुपारची एकत्र भोजनं झाली. थोडी विश्रांती झाली. संध्याकाळच्या समयी सभोवतालच्या आश्रमातील ऋषी मुनी, देवदेवता सारे अत्री ऋषींच्या आश्रमात तीर्थयात्रा करून परत आलेल्या तिघे कुमारांच्या भेटी दर्शनासाठी गोळा झाले. एका विशाल वृक्षाखाली त्यांनी खास बैठक
व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी दुर्वास, दत्तात्रेय, चंद्र तिघांचे ऋषीवरांनी मोठ्या कौतुकाने भावपूजन केले. त्यांच्या गळ्यात भावभक्तीच्या माळा घातल्या, त्यांना फळे अर्पण केली, भेटी दिल्या. सारे जण त्यांचे समोर त्यांच्या यात्रेचे वर्णन ऐकण्यासाठी आतुरतेने बसले. त्यावेळी त्या आश्रमात आलेले अनेक देवदेवता, देवगण, यक्ष, किन्नर यांना वंदन करून देवर्षी नारद तिकडे आले. त्याने एक वार दत्तात्रेयास वंदन केले. त्यांनी त्या तिन्ही कुमारांचे गौरवगान करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर नारद मुनी हे खास करून श्री दत्ता संदर्भात उपस्थितांना माहिती देताना म्हणाले, सुजन व अत्रि अनुसयेचा पुत्र दत्तात्रेय हा तुम्हा जरी या बालक रूपात व्यक्त शिकत असला तरी त्याचे अव्यक्त रूप हे तीन देवांचे. तो त्याच्या नावाप्रमाणे तीन देवतांचा अंशावतार. त्यास तीन मुख, 6 हात. त्याचे पहिले मुख हे ब्रह्मदेव, दुसरे क्षीरसागरी निवास करणाऱ्या नारायण, तिसरे मुख भगवान शिव. दत्ताचे ठाई त्रिगुणाचे ऐक्य, तो त्रिगुणात्मक. त्याच्या हातात दंड, कमंडलू, त्रिशूळ, शंख, चक्र, गदा. त्याच्या काखेत भिक्षेची जुळी. त्याच्यासोबत सर्व मनोकामना पुरवणारी कामधेनू. तो सर्व सुखाचा दाता, तो त्रैलोक्याचा त्राता, दीनदुबळ्यांचा आधार, तो निजभक्तांचा रक्षण करता, तो पतितांचा उद्धारक, तोच सकल विश्वास सर्वेश्वर परमेश्वर रूपाने भरून उरलेला. दत्त योग्याचा योगीराज, सिद्धाचा सिद्धराज, भक्त पालक, भक्त रक्षक. त्याच्या दर्शनाने सुखाचा, शांतीचा ठेवा. त्याच्या कृपेने मी तुपणाची गुळवण होते. हा दत्त श्रेष्ठ. या अशा अनेक शब्दांनी नारद त्या दत्तात्रयाचे रूप वर्णन करून लोकांना सांगत होते. त्या अव्यक्त खुणा ऐकून लोक श्रद्धेने त्या दत्ताच्या चरणावर नतमस्तक होत होते. नारदाच्या मुखातून ती स्तुती ऐकून अत्रि अनुसयेचे कान तृप्त झाले. स्वतः दत्तात्रयासही आनंद झाला. तेव्हा त्याने समोरच्या अर्थांना सर्व कार्यसिद्धी करून देणारा, भावमय दूर करणारा, पापाचा क्षय, पुण्याची वृद्धी करणारा हा एक सिद्ध मंत्र दिला. नारदाने त्याचे ते स्तुती स्तवन केले. त्या स्तवनास श्री दत्तात्रयाने आशीर्वाद दिला. ते स्तवन जे भक्त भाविक पठण करतील त्यांच्यावर मी कृपा करीन असे अविविचार वचनही दिले. मग सर्व तो समोर दत्तात्रयाने काही मोजक्याच शब्दात आपल्या त्या यात्रेचे वर्णन केले. त्या स्थानाचा महिमा, तेथील देवदेवतांची माहिती दिली. ते सर्व कथन ऐकून लोकांना मोठा संतोष वाटला. या अध्यायाचा शेवट करताना ग्रंथकार काय सांगताय? दत्तात्रयाच्या रूपाचा, नामाचा, त्यांच्या भक्तरक्षण ब्रीदाचा मुद्दाम उल्लेख श्रोत्यांना सांगता की तिन्ही देवांचा अंशतार, तुम्हा आम्हा सर्व सामान्य जीवांचा उद्धार करणारा हा त्यांच्या नावाप्रमाणे 6 कुमारांटाच भक्त रक्षणासाठी त्याच्या केस देत राहणारा, दत्त म्हणून समोर येऊन उभा राहणारा देव. हे पुढेही सांगता. नारदाच्या स्तुतीने त्यांनी करून दिलेल्या दत्तात्रयाच्या खऱ्या ओळखीने समाधान पावलेले समस्त देव लोक हे मोठ्या आनंदाने आपल्या गृही परत केले. या ठिकाणी हा दत्त प्रबोध ग्रंथाचा 14वा अध्याय समाप्त झाला. या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.